हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आज आपण 11th-12th नीट जेईसाठी एक स्पेशल बॅच बनवतो आणि त्या बॅचचं आज आपलं पहिलं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत एरर मेजरमेंट. तर या बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभर कम्प्लिटली जेई नीट सिलेबसबद्दल जे काही क्वेश्चन्स असतील त्यांचे डिटेल ॲनालिसिस असेल आणि फार डिटेलमध्ये फिजिक्सच्या कन्सेप्ट तुम्हाला मी शिकवणार आहे. तर आज पहिल्या लेक्चरमध्ये आज आपला पहिला पॉईंट आहे एरर ऑफ मेजरमेंट. आता पहा, जेव्हा आपण रिअल लाईफमध्ये कधीही कुठल्या दोन क्वांटिटीचं मेजरमेंट करत असतो तेव्हा एरर्स येत असतात. म्हणजे आपण जर पाहिलं, फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज द लेंथ, आपण एखादी जर लेंथ या ठिकाणी घेत असताल, सपोज आपल्याकडे कशी एक लाईन आहे आणि इफ यू वॉन्ट टू मेजर द लेंथ ऑफ दिस लाईन, त्या लाईनची जर लेंथ मोजत असताल तर लेंथ मोजण्यासाठी आपण एक स्केल यूज करत असतो. मग त्या स्केलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे एरर येऊ शकते, किंवा आपण ह्युमन एरर त्यामध्ये येऊ शकते, किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा मेजरमेंट करतोस ती स्केल खराब असल्यामुळे, किंवा मेजरमेंट करतोस थोडीशी लेंथ कमी जास्त असल्यामुळे एरर येऊ शकते, किंवा कुठल्या एखाद्या आपण जे नॉर्मल आपल्या लाईफमध्ये जे स्केल मोजत असतो त्या स्केलचा जो लिस्ट काउंट असतो, म्हणजे कमीत कमी आपण 1 मिलीमीटर मोजू शकतो. तर तो 1 मिलीमीटर जेव्हा आपण मोजतो तर तो 1 मिलीमीटर मोजते वेळेस म्हणजे ती मोजते वेळेस कमीत कमी 1 मिलीमीटरची एरर येणारे फिक्स असतं. लेस दॅन 1 मीटर और मिनिमम 1 मिलीमीटरची एरर येऊ शकते. म्हणजे अशा एरर्स असतात. तर त्या एरर्स आपण कुठलेही, आता या ठिकाणी आपण आपल्या रिअल लाईफमध्ये किंवा आपण आपल्या प्रॅक्टिकल्समध्ये किंवा इथे काही एरर्स आले आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम आले तर काही तेवढा मोठा काही बिग इश्यू नसतो. पण जेव्हा ॲक्च्युअल सायंटिफिक रिसर्च होतो आणि त्यामध्ये जर कुठल्या प्रकारच्या एरर्स येत असतील तर त्या एरर्स आल्यामुळे त्या सायंटिफिक रिसर्चचा आउटपुट वेगळं येऊ शकतं आणि त्यामुळे अनेक चुका होऊ शकतात आणि त्या फार मोठ्या असू शकतात. म्हणून त्या एरर्स ह्या कमी करणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एरर्स आपण कम्प्लिटली व्हॅनिश करू शकत नाही, कारण एरर येण्याचे अनेक प्रकारचे. एक रॅन्डम एरर असते जी की कशामुळे आली ती कळत नाही, इन्स्ट्रुमेंटल एरर असते जी की इन्स्ट्रुमेंटमुळे आली असते, मॅनमेड एरर्स असतात ज्या की एरर्स आपल्याला येत असतात. मग त्या एरर्स जेव्हा आपल्याला येत असतात त्या सगळ्या एरर्स आपण जेव्हा पाहत असतो त्या सगळ्या एरर्स आपल्याला न्यूट्रलाइज कम्प्लिटली करता येत नाही, बट वी कॅन मिनिमाइज इट, म्हणजे आपण त्या एरर्सला मिनिमाइज करू शकतो. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून ही लेंथ घेतला. आपण टाईम पिरियड हे मोजू शकतो. समजा आपल्याकडे एक स्टॉप वॉच आहे, स्टॉप वॉचवरती आपण टाईम स्टार्ट केला, तर टाईम स्टार्ट केल्यानंतर तो टाईम जेव्हा मेजर करत असतो तेव्हा पण एरर येऊ शकते त्या टाईमच्या मेजरमेंटमध्ये. मग त्या एरर्स आपल्याला ज्या आहेत त्या एरर्स जर अशा मल्टिपल टाईम्स होतात आणि त्या एरर्स जर ॲड होत गेल्या तर आपला जो आउटपुट असेल किंवा रिझल्ट असेल इट मे बी अ रॉंग. आणि तसं येऊ नये म्हणून आपण एरर्स कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि एरर्स कमीत कमी करण्यासाठी काही एक टेक्निक असते. तर आपण आज त्या टेक्निकबद्दल बोलणार आहोत. तर आपल्याला पहिल्याला एरर्स, तर तुम्हाला कळालं की एरर्स काय येतात. तर एरर्स येण्याचे अनेक रिझन्स असतील, तरी त्यांना मिनिमाइज करणं त्यासाठी आपण काही टेक्निक घेत असतो. तर त्यामध्ये आपण आता काही कन्सेप्ट पाहणार आहोत. त्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठल्या पाहतो. तर पहिला ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय. आता ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपण समजा एखादी हे घेत असतो, रिडिंग्स घेत असतो. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण जर या ठिकाणी आपल्याला लेंथ मोजायची, तर आपण त्या ठिकाणी जर आपण थोड्याशा रिडिंग्स घेतल्या, फॉर एक्झाम्पल वी वॉन्ट टू मेजर द लेंथ, तर L1, आपण लेंथच्या किती रिडिंग्स घेणार आहोत, जवळपास अनेक रिडिंग घेऊ शकतो. तर L इज इक्वल टू आपल्याकडे आहे, समजा L1 इज इक्वल टू आपण 2.3 घेतली. दुसरी L2 लेंथ. आता काय करतो की जेव्हा आपण एखादी क्वांटिटी मेजर करत असतो तर वन टाईम जर मेजर केली आणि त्याला जर आपण ॲज अ ट्रू व्हॅल्यू म्हणून मानलं तर त्यामध्ये चुका असतात. म्हणून आपण काय करतो, एकाच क्वांटिटीच्या n नंबर ऑफ रिडिंग्स घेतो. आता n नंबर ऑफ म्हणजे 5 घेऊ शकतो, आपण 10 घेऊ शकतो. इट्स डिपेंड अपॉन दवर ॲबिलिटी. पण जितक्या तुम्ही एरर्स व्हॅल्यू रिडिंग्स घेता, याला रिडिंग्स म्हणतो आपण, जेवढ्या आपण जास्त रिडिंग्स घेऊ तेवढी एरर्स काय होते असते आपली कमी असते. आता L2 समजा आपण घेतलं तर 2.3 ते एरर्स अशी जास्त डिफरन्स होऊ शकतात. तर ऑब्वियसली 2.1 होऊ शकेल, L2 इज इक्वल टू 2.0 शकेल, L3 या ठिकाणी L4 इक्वल टू 2.3 असेल, L5 असेल, 2.2 असेल. समजा आता आपण अशा प्रकारच्या आपण व्हॅल्यूज रिडिंग घेतोय. समजा आपण 5 रिडिंग्स घेतल्या. आता 5 रिडिंग्स घेतल्या म्हणजे याला रिडिंग्स म्हणतो. आता आपला जो पॉईंट आहे, तर पहिला पॉईंट आहे ॲब्सोल्यूट एरर. जेव्हा आपण ॲब्सोल्यूट एरर म्हणतो, मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. म्हणजे आता ॲक्च्युली ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यूमध्ये आपल्याला डिफरन्स घ्यायचा असतो, त्याला आपण ॲब्सोल्यूट एरर म्हणतो. तर ॲब्सोल्यूट एरर काढण्याच्या अगोदर आपल्याला रिडिंग्स पाहिजे असतात. समजा आता आपण 5 रिडिंग्स घेतले आहेत, ज्यामध्ये आपण एक लेंथ आहे, सपोज आपल्याकडे एक या ठिकाणी ही लेंथ आहे आणि आपण ही मोजतोय. तर ही लेंथ मोजतो, फॉर एक्झाम्पल ही 2.3 सेंटीमीटर, 2.1, 2.0, 2.3 अँड 2.2. म्हणजे आपण अशा मल्टिपल रिडिंग्स घेतल्या आणि त्यावेळेस आपल्याला जी एरर आली तर ती एरर आपल्याला काढायची असेल. त्या रिडिंग्स आहेत. मग रिडिंग्स असल्यानंतर पहिल्यांदा यांचा मीन घेतो आपण. यांचा काय घेत असतो, मीन. मग आपण त्यांचा मीन घेतल्यानंतर सगळ्या आपल्या ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी पहिली आपला फॅक्टर असतो मीन घेणे.
अरिथमॅटिक मीन म्हणजे या सगळ्याच्या व्हॅल्यूज आता हे A1 A2 A अप टू N, तर या ठिकाणी A घेण्याऐवजी आपण L1 L2 घेतले. टाईम असेल तर T1 T2 T3 असेल, फोर्स असेल तर F1 F2 F3 असेल, व्हेलॉसिटी असेल तर V1 V2 V3 असे असतील. म्हणजे आपल्याला ज्या क्वांटिटीला मेजर करायचं तेच. म्हणजे या ठिकाणी असं A1 A2च असावं असं काही नाही, फक्त A1 A2च्या फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी सांगितले. तर पहिलं काम असणाऱ्या सगळ्या क्वांटिटीचा मीन काढणे. आता जर यांचा मीन काढायचा असेल तर आपण या ठिकाणी मीन काढू शकतो. त्याचा L मीन काय असेल तर L मीन तर इक्वल टू काय असणार, आपण सरळ सरळ L1 प्लस L2 प्लस L3 प्लस अप टू L4 प्लस L5 तर होल डिवाइडेड बाय आपण किती रिडिंग्स घेतल्यात तेवढ्या रिडिंग्सना आपण त्याला डिवाइड करणार. तर डिवाइड या ठिकाणी असणार आहे 5. आता सगळ्या रिडिंग्स जर आपण या ठिकाणी पाहिल्या तर सगळ्या रिडिंग्स आपण या ठिकाणी ॲडिशन करू शकतो. पहिली किती आहे 2.3 प्लस नंतर आहे 2.1 प्लस तिसरी रिडिंग आहे 2.0 नंतर आहे लास्ट 2.3 प्लस 2.3 होल डिवाइडेड बाय आपल्याकडे किती आहे लास्ट एक राहिली 1 2 3 4 प्लस 2 आपल्याकडे 2 होल डिवाइड बाय आपण 5 रिडिंग्स घेतल्यात म्हणून 5. आता सगळ्यांची जर ॲडिशन आपण केली ते आपण 2.2 प्लस 2.1 प्लस 2.0 प्लस 2.3 प्लस 2.1 तर सगळ्यांची ॲडिशन आपल्याकडे येते 10.8 आणि होल डिवाइड बाय या ठिकाणी काय करणार आपण 5. तर इक्वल टू जे आपण या डिवाइडला याला जर 5ने डिवाइड केलं तर आपल्याकडे येणार आहे 2.16. आता जी व्हॅल्यू आलेली ती L मीन आहे. L मीन मी शॉर्टमध्ये M लिहितो या ठिकाणी. म्हणजे आपण काय केलं पहा आपला अरिथमॅटिक मीन काढायचा असतो. अरिथमॅटिक मीनसाठी आपण पहिल्यांदा काय केलं या ठिकाणी की 5 नंबर्स ऑफ रिडिंग घेतल्या, त्या 5 नंबर ऑफ रिडिंगचा मीन काढला तर L मीन आलेला आहे. तर हा झाला आपल्याकडे मीन व्हॅल्यू. आता या मीन व्हॅल्यूमधून ह्या प्रत्येक व्हॅल्यू सबट्रॅक्ट करत चालायच्या. तर आपल्याला येतील या ठिकाणी जर आपल्याला काढायचं असेल तर ॲब्सोल्यूट एरर्स असतील, कारण ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युलाच आहे. ॲब्सोल्यूट एरर्स जेव्हा आपण काढतो ॲब्सोल्यूट एरर्स म्हणजे काय मेजर्ड व्हॅल्यूज आणि त्यांच्यामधून काय करतो आपण मीन व्हॅल्यूजमधून सबट्रॅक्ट करत असतो. म्हणजे या मीन व्हॅल्यूमधून प्रत्येक मेजर व्हॅल्यू काय करत असतो आपण सबट्रॅक्ट करत असतो. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू सबट्रॅक्ट करतो आपल्याला मीन व्हॅल्यूज मिळणार आहेत. म्हणजे समजा मी या ठिकाणी म्हणत असेल की डेल्टा L1 म्हणजे मला चेंज इन Lमध्ये किती एरर आली ती इक्वल टू ही जी मीन व्हॅल्यू आहे तर L मीन मायनस काय करावं लागेल L1. तर L मीन किती आपल्याकडे या ठिकाणी L मीन आहे 2.16 मायनस L1 किती आहे 2.3. जेव्हा यांचं आपण काय करूया सबट्रॅक्शन करूया ते येणार आहे सबट्रॅक्शन जेव्हा करू या ठिकाणी आपण ते येणार आहे 0. या ठिकाणी 0.14. आता ॲक्च्युली हे मायनस येतं, पण जेव्हा आपण रिडिंग्स घेत असतो तेव्हा याला रिडिंग्सला काय म्हणजे जेव्हा आपण एरर घेत असतो किंवा डिफरन्स घेत असतो त्यांचा म्हणजे मीन व्हॅल्यूमधला आणि रिडिंगमधला, तर त्यावेळेस आपण त्या एरर्सला ॲब्सोल्यूट एरर्स म्हणतो. आणि तो ऑलवेज निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह आपण त्याला काय करतो ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणतो. म्हणजे आपल्याकडे डेल्टा L1 आला. अशाच प्रकारे आपण डेल्टा L2 काढूया. तर डेल्टा L2 म्हणजे काय असणार आहे या मीन व्हॅल्यूमधून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. त्या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर किती येणार आहे 0. या ठिकाणी 0.1 म्हणजे 10 आहे आणि याच्यातून 16 तर 0.06 असेल याचं सबट्रॅक्शन. नंतर आपण या दुसऱ्या डेल्टा L3 म्हणजे आपल्याला ॲब्सोल्यूट एरर आपण काढतो. ॲब्सोल्यूट एरर कोणामधली 3 मधली ॲब्सोल्यूट एरर किती आहे तर मीन व्हॅल्यूमधून सबट्रॅक्ट केली. या मीन व्हॅल्यूमधून ही व्हॅल्यू जर सबट्रॅक्ट केली तर आपल्याकडे किती झालं 0.16 आहे. ऑब्व्हियसली निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल दोन्ही वेळेस आपण त्या व्हॅल्यू पॉझिटिव्हच घेत असतो. आणि लास्ट काय आपल्याकडे डेल्टा L4 या ठिकाणी आपण जर काढलं तर डेल्टा L4 किती येणार याच्यातून L4 व्हॅल्यू जर सबट्रॅक्ट केली तर आपल्या त्या ठिकाणी किती येणार आहे 0.14 येतं. आणि जेव्हा आपण त्याच्यासोबत सबट्रॅक्ट केलं 20 सोबत तर 0.4 येतं. तर डेल्टा L5 इक्वल टू 0. या ठिकाणी जर 2.2 मायनस जर 2.16 केलं तर 0.04. तर आपल्याला या ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत या आहेत ॲब्सोल्यूट एरर्स. यांना आपण काय म्हणत असतो ॲब्सोल्यूट एरर्स. तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक जर पाहिलं तर आपण काय केलं पहिल्यापासून एकदा सांगतो आपण काही रिडिंग्स घेतल्या लेंथच्या. आता लेंथ असेल टाईम असेल व्हेलॉसिटी असेल अशा अनेक प्रकारचे आपण रिडिंग्स घेऊ शकतो. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून मी काय केलं आहे की आपण रिडिंग्स घेतल्या L5 रिडिंग्स घेतल्यानंतर 5 रिडिंग्सचा मीन काढला. मग मला मीन आपल्याला या ठिकाणी मीन किती मिळाला 2.16. आणि जेव्हा आपल्याला 2.16 मीन मिळाला त्या मीनमधून प्रत्येक व्हॅल्यू आपण काय करत गेलो सबट्रॅक्ट करत गेलो. मग आपल्याला डेल्टा L1 मिळाला.
आणि दॅट इज डेल्टा L1 इज द ॲब्सोल्यूट एरर. ही डेल्टा L1 जी आहे ती काय आपल्या या ठिकाणी ॲब्सोल्यूट एरर असेल. मग त्याच्यात आपल्याला ॲब्सोल्यूट एरर्स किती मिळणार, जेवढ्या आपण रिडिंग घेतल्या होत्या तेवढ्याला आपल्याला ॲब्सोल्यूट एरर्स मिळणार. तर हा आपला जो पहिला पॉईंट होता, मी तुम्हाला विथ एक्झाम्पल हा फॉर्म्युला पाठ करण्याची काही गरज नाही आहे, पण त्याची एक टेक्निक लक्षात ठेवा की ॲब्सोल्यूट एरर कशी काढतो. तर ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी काय करणार की आपल्या जेवढ्या रिडिंग्स होत्या त्या सगळ्या रिडिंग्सचा मीन काढणार आणि त्या मीनमधून प्रत्येक रिडिंग सबट्रॅक्ट करणार आणि प्रत्येक रिडिंग सबट्रॅक्ट केल्यामुळे आपल्याला एक डेल्टा L1 व्हॅल्यू मिळेल आणि दॅट डेल्टा L1 इज द ॲब्सोल्यूट एरर. आणि त्या सगळ्या ॲब्सोल्यूट एरर जितक्या रिडिंग्स असतील तेवढ्याच ॲब्सोल्यूट एरर नाही, त्याला आपण ॲब्सोल्यूट एरर्स म्हणतो. ठीक आहे. आता ॲब्सोल्यूट एरर मे बी ए पॉझिटिव्ह इन द सर्टन केसेस और निगेटिव्ह इन द सर्टन केसेस. म्हणजे काही ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असू शकतात, पण आपण त्यांना ॲज अ पॉझिटिव्ह ट्रीट करूनच पुढे जाणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याकडे पॉईंट असणार आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. तर नावामध्येच आहे की ॲब्सोल्यूट एररचा मीन घ्यायचा आहे, तर त्यालाच आपण म्हणतोय मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे आता आपण ज्या रिडिंग घेतल्या होत्या विथ एक्झाम्पल मी पाहतोय या ठिकाणी, तर आपल्याला हे तर डेल्टा L मीन म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एररचा मीन घेतो. त्या व्हॅल्यूचा रिडिंगचा मीन वेगळा झाला. आता ज्या एरर्स आल्या होत्या यांचा मीन घेतो. तर यांचा मीन म्हणजे आपल्याकडे किती आहे, जवळपास ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूची ॲडिशन करणार. म्हणजे काय 0.14 प्लस 0.06 प्लस 0.16 प्लस 0.14 प्लस 0.4. लक्षात आपल्याकडे ती रिडिंग्स आहेत, एक 0.14 0.06 0.16 0.14 0.4. तर एवढ्या सगळ्या रिडिंग्स आहेत. या सगळ्यांना होल डिवाइड बाय आपण काय करणार आहोत, 5 करणार आहोत. तर त्यामुळे आपल्याला त्याचे काय असणार आहे, आपल्याला मीन डेल्टा मीन मिळेल. मीन म्हणजेच काय आपल्याला ॲब्सोल्यूट मीन व्हॅल्यूज असणार आहे. त्याची आपण जर ॲडिशन केली या ठिकाणी 0.14 प्लस आपण या ठिकाणी 0.06 प्लस 0.16 प्लस 0.14 प्लस 0.04 या ठिकाणी 0.4 आहे. 0.04 ह्या सगळ्यांची ॲडिशन आपल्याला येणार आहे किती, 0.54 डिवाइड बाय 5 आणि याला होल डिवाइड बाय आपण जर 5 केलं तर इक्वल टू किती येणार आहे आपल्याकडे 0.108. तर ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपल्याला डेल्टा L मीन म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं पहा, आपण 5 नंबर ऑफ रिडिंग घेतल्या लेंथच्या, त्या सगळ्यांचा मीन काढला. मीनमधून प्रत्येक व्हॅल्यू काय केली आपण सबट्रॅक्ट केली. त्याच्यामुळे डेल्टा L मिळाले. जितक्या रिडिंग्स होत्या तेवढ्या ॲब्सोल्यूट एरर्स मिळाल्या, त्यांना ॲब्सोल्यूट एरर म्हणतो. आणि सगळ्या ॲब्सोल्यूट एररचं ॲडिशन करून नंबर ऑफ रिडिंग्सने त्याला डिवाइड केलं तर आपल्याला जी व्हॅल्यू आली ही डेल्टा L मीन आली, म्हणजे L मीन. लक्षात. मग हे आपल्याला म्हणतो आपण मीन ॲब्सोल्यूट एरर. तर आपण या ठिकाणी दोन गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट आपल्याकडे काय होती या ठिकाणी ॲब्सोल्यूट एरर्स. सेकंड काय होते आपल्याकडे मीन ॲब्सोल्यूट एरर्स. मीन ॲब्सोल्यूट म्हणजे सगळ्या व्हॅल्यूची ॲडिशन करून डिवाइड बाय n नंबर ऑफ जेवढ्या रिडिंग्स घेतल्या आपण त्यानं डिवाइड करतो. आणि लास्ट आपल्याला रिलेटिव्ह एरर आणि फ्रॅक्शन एरर. एकदम सोपं आहे. रिलेटिव्ह एरर जेव्हा म्हणतो आपण किंवा फ्रॅक्शन एरर दोघांचा अर्थ एकच आहे, तेव्हा आपल्याला बेस्ट एक्स जी आपण मीन ॲब्सोल्यूट एरर आत्ता काढलेली आहे, जी मीन ॲब्सोल्यूट एरर या ठिकाणी काढली डिवाइडेड बाय जी पहिली रिडिंगची जी मीन व्हॅल्यू काढली होती त्यांचे डिव्हिजन आपण करणार आहोत. म्हणजे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी तर आपल्या या क्वेश्चनमध्ये आपण जी मीन व्हॅल्यू काढली होती या ठिकाणी पाहू शकतो आपल्या रिलेटिव्ह एरर पाहिजे किंवा फ्रॅक्शनल एरर. आपण या ठिकाणी जर केलं फ्रॅक्शनल एरर पाहिजे आपल्याला, तर फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर म्हणू शकतो आपण याला. इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे यामध्ये, सरळ आपण या ठिकाणी काय करणार, ही जी L मीन आहे डेल्टा L मीन डिवायडेड बाय म्हणजे ॲब्सोल्यूट एररचा मीन डिवाइड बाय पूर्ण रिडिंगचा मीन, तर L मीन असेल. तर मग आपल्याला ॲब्सोल्यूट एरर्स किती आहेत आपल्याकडे, ॲब्सोल्यूट एररचा मीन किती आला आहे 0.108 डिवायडेड बाय आपला मीन किती आला होता 2.16. तर हे आपली रिलेटिव्ह एरर असेल. जर फ्रॅक्शनल एरर असेल आणि रिलेटिव्ह पण म्हणू शकतो. म्हणजे आपण याला काय केलं 0.108ला डिवाइड केलं कशाने 2.16नी, त्याचा आन्सर येणार आहे आपल्याला जवळपास 0.05. ही आपली फ्रॅक्शनल एरर आली म्हणजे फ्रॅक्शन. आणि जर आपल्या फ्रॅक्शनल एररचं कन्वर्जन, आता फ्रॅक्शन एरर तुम्हाला कळालं की कशी आली, तर फ्रॅक्शनल एरर किंवा त्याला रिलेटिव्ह एरर म्हणतो आणि त्याला जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिम्पली या जी फ्रॅक्शनल एरर आहे त्याला मल्टिप्लाय बाय 100 करायचं, ते इट विल बी कन्वर्टेड इन टू अ पर्सेंटेज. म्हणजे आपला जर पर्सेंटेज एरर पाहिजे असेल या ठिकाणी, जर आपण या ठिकाणी जर पर्सेंटेज एरर काढत असाल तर पर्सेंटेज एरर इक्वल टू काय असणार आपल्याकडे, जी 0.05 कोणती एरर आली होती फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर आली होती, त्याला मल्टिप्लाय बाय आपण 100 करणार.
पर्सेंटमध्ये उत्तर येईल. तर त्यामुळे काय होणार, मल्टिप्लिकेशन 100 केल्यानंतर येणार आहे 5%. म्हणजे आपण ज्या रिडिंग्स घेतल्या होत्या त्या रिडिंग्समध्ये आपली एरर किती आली होती, 5%. मग जेव्हा आपण यांची रिडिंग लिहिणार आहोत तर तेव्हा आपण ±5% असं लिहितो. म्हणजे आपल्याला लेंथ मोजते वेळेस किती एरर आली होती हे यामध्ये सापडलं. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठला एखादा पेंडुलम घेऊन त्या पेंडुलमचा ऑसिलेशनचा टाईम पिरियड मोजून त्याचे तुम्ही त्याचा एरर टाईम मोजून प्रत्येक ऑसिलेशनचा त्याची एरर तुम्ही काढू शकता. नाही तर याचे कुठल्याही रँडम एक व्हॅल्यू घेऊन तुम्ही एररची प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे एरर्स काढण्याची मी परत तुम्हाला आठवण करून देतो की नेमक्या स्टेप्स काय आहेत. पहिली स्टेप्स की रिडिंग घ्यायच्या, रिडिंग घेतल्यानंतर सगळ्या रिडिंगचे ॲडिशन करून डिवाइड बाय नंबर ऑफ रिडिंग केल्यानंतर मीन व्हॅल्यू मिळणार आहे. प्रत्येक म्हणजे मीन व्हॅल्यूमधून प्रत्येक रिडिंग सबट्रॅक्ट केल्यानंतर ॲब्सोल्यूट एरर्स असतील, जेवढ्या रिडिंग्स असतील तेवढ्याच ॲब्सोल्यूट एरर्स येतील. नेक्स्ट आपल्याला आहे की जे ॲब्सोल्यूट एरर असेल त्यांचा पण मीन काढायचा. मग तो मीन ॲब्सोल्यूट एरर असेल आणि त्या मीन ॲब्सोल्यूट एररला जो पहिली रिडिंगची जी मीन व्हॅल्यू आली होती त्यांना डिवाइड केलं की फ्रॅक्शनल किंवा रिलेटिव्ह एरर मिळेल. आणि त्याच रिलेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल एररला जर 100ने मल्टिप्लाय केलं तर आपला पर्सेंटेज एरर मिळेल. तर या ठिकाणी जे एरर आपण या ठिकाणी पाहतो तर एरर या ठिकाणी कंप्लीट आहे. म्हणजे एररचा जो पहिला पोर्शन आहे त्या तर जनरली याच्यावरती जास्त 5पर्यंतच रिडिंग येऊ शकतील. नीटला जेईला थोड्याशा जास्त येऊ शकतात, इट मे बी ऑर मे नॉट बी. पण जनरली याच्यावरती क्वेश्चन जास्त लेंदी असल्यामुळे किंवा कॅल्क्युलेशन थोडेसे कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे तर असे क्वेश्चन टाळले जातात. पण जनरली येण्याची शक्यता आहे 5 रिडिंग्सपर्यंत. आणि हा टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे. जर नीटला असा क्वेश्चन आला आणि इफ यू थिंक की तुम्ही फास्टमध्ये करू शकता तर करा, नाही तर त्याला स्किप करून सगळ्यात शेवटी सॉल्व केलेले बेटर असेल या क्वेश्चनसाठी. हा राहिला आता प्रश्न पुढे की आता याच्या पुढे जर आपण पाहिलं तर आपलं प्रोपोगेशन ऑफ एरर पाहतोय. आपल्या पॉईंटचं नाव आहे आपल्याकडे प्रोपोगेशन ऑफ एरर. आता एररचं प्रोपोगेशन म्हणजे काय ते थोडंसं तुम्हाला समजून सांगतो. समजा आपण एखादा एरिया मोजतो. सपोज आपल्या या ठिकाणी काय आहे, आपल्याकडे एक जर आपण या ठिकाणी जर एक हे घेतलं आपण एक या ठिकाणी आणि याची समजा ही साईड आहे L1 लेंथ आणि ही लेंथ किती L2. मग याचा एरिया मोजायचा. एरिया इज इक्वल टू काय असणार आहे, L1 × L2 असेल. कारण धिस साईड मल्टिप्लाय बाय धिस साईड. तर आपण याचा एरिया काढत असतो. मग आता जेव्हा एरिया काढत असते वेळेस समजा आपण ही लेंथ मोजली तर ही लेंथ मोजण्यामध्ये काहीतरी एरर येईल. मग नंतर आपण हे L2 मोजली, ही लेंथ मोजण्यामध्ये एरर आली. मग दोघांच्या ह्या व्हॅल्यू रीड करून म्हणजे रिडिंग घेऊन म्हणजे मेजर करून आपण या ठिकाणी काढला आणि या ठिकाणी ठेवून त्याचा एरिया काढणार आहोत. पण एरिया काढतो आपण एरिया कसा काढतो, आपण एरिया डायरेक्टली मेजर करत नाही आहे. तर एरिया आपण कॅल्क्युलेट करून काढतो. कॅल्क्युलेशन आणि मेजरमेंटमध्ये डिफरन्स असतो. मेजर करणं म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही घेताय आणि त्या ठिकाणी मेजरमेंट करताय त्या ठिकाणी तिथले रिडिंग्स घेताय स्केलनी कशाने. आणि कॅल्क्युलेट करताय म्हणजे एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला असतो त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून मग कॅल्क्युलेशन करून उत्तर काढताय. तर या ठिकाणी आपण या L1 आणि L2च्या व्हॅल्यू या ठिकाणी मेजर केल्यात विथ द हेल्प ऑफ स्केल. आणि एरियाची जी व्हॅल्यू आहे ती मात्र आपण काय केलेली या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून एरिया काढला. म्हणजे एरिया कॅल्क्युलेट केला आणि लेंथ मेजर केल्यात. तर जेव्हा आपण मेजरमेंट करतो तेव्हा एरर येत असतात. आणि त्या मेजरमेंटमधल्या जर L1मध्ये काहीतरी एरर आली, L2मध्ये काहीतरी एरर आली आणि दोघांच्या ह्याच्यातून आपल्याला ए मिळत असेल एरिया, मग एरियामध्ये पण काहीतरी एरर येणार. म्हणजे या दोघांमध्ये एरर आल्यामुळे एरियामध्ये एरर येत असते. म्हणजे एरिया आता जी एरर कोणामध्ये होती अगोदर लेंथमध्ये होती, आता तीच एरर कशामध्ये शिफ्ट झालेली आहे, एरियामध्ये. मग समजा ह्या एरियाचा वापर करून आपण अजून कुठली फिजिकल क्वांटिटी करत असाल तर ती एरर त्यामध्ये पण जाते. म्हणजे एरर एका क्वांटिटीमधून दुसऱ्या क्वांटिटीमध्ये अशी ट्रान्सफर होत राहते आणि त्याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो असतो, प्रोपोगेशन ऑफ एरर म्हणतो. हा पॉईंट ॲज कम्पेअर्ड टू ॲब्सोल्यूट एरर, फ्रॅक्शनल एरर काढण्याच्या प्रमाणात हा फार सोपा आहे. यामध्ये आपण एरर्स, आता एरर समजा दोन क्वांटिटीच्या समेशनमध्ये काय असतं. आता एरर्स इन अ समेशन ऑफ क्वांटिटी. आता जर आपण पाहिलं जेव्हा आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पलच घेऊया. समजा आपल्याकडे एक लेंथ आहे अशी टोटल लेंथ समजा अशी एक 2 रॉड आहेत. हा एक समजा इथपर्यंत एक रॉड आहे आणि पुढे एक रॉड आहे. समजा ही लेंथ आहे L1 = 2.5 समजा, किंवा आपण याला सोपं करण्यासाठी आपण घेऊया 2 घेऊया आणि ही L2 = आपल्याकडे आहे 4. म्हणजे आपण जेव्हा ही लेंथ मोजली तर ही लेंथ मोजते वेळेस आपल्याकडे एरर आली. समजा आपण रिडिंग घेतली 2 आणि याच्यामध्ये एरर आली ±0.1 एवढी एरर आली. आता आपण ही लेंथ मोजतोय आपण त्यावेळेस याच्यामध्ये ± एरर किती आली समजा 0.1च आली असं आपण म्हणूया. म्हणजे आपण जेव्हा ही लेंथ L1 मोजते, मला टोटल लेंथ पाहिजे. टोटल लेंथ काय असणार, यापासून इथपर्यंत ही टोटल लेंथ. मग मला टोटल लेंथचा फॉर्म्युला काय बनणार, टोटल लेंथचा फॉर्म्युला या ठिकाणी बनेल आपल्याला L = L1 + L2. म्हणजे आपला जो फॉर्म्युला बनणार आहे टोटल लेंथचा, टोटल लेंथ आपण डायरेक्टली मोजत नाही. आपल्याकडे स्केल आहे त्या स्केलने आपण टोटल लेंथ डायरेक्टली न मोजता, आता हे लेंथसाठीच नाही आहे, तुम्ही कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं जर ॲडिशन होत असेल तर एरर कशी प्रोपोगेट तुम्ही पहा. ते मी एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी लेंथ घेतलेले आहे. तर लेंथ = L1 + L2 आहे. मग आता लेंथ मोजतेवेळेस आपल्याला ही माहिती आहे की याची लेंथ किती आहे 2, तर L1ची व्हॅल्यू
2 घेतली प्लस L2ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4. आपण हे तर या ठिकाणी घेतलं आणि त्याच्यानुसार आपण लेंथ सांगतो L इज इक्वल टू किती असणार 2 + 4 किती असणार 6. पण प्रॉब्लेम असा आहे की ही जी लेंथ L1 मोजली होती त्याच्यामध्ये ±1ची एरर आली होती आणि जेव्हा L2 मोजलं होतं तेव्हा पण ±1ची एरर आली होती. म्हणजे आता याच्यामध्ये काय होणार, जर दोन क्वांटिटीचं ॲडिशन होत असेल, लक्षपूर्वक आहे का, दोन कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं ॲडिशन होऊन जर तिसरी फिजिकल क्वांटिटी बनत असेल तर या दोन क्वांटिटीचं ॲडिशन म्हणजे यांच्या एररचं पण ॲडिशन होतं. मग यांची एरर जसं की आपण यांच्या व्हॅल्यूचं ॲडिशन केलं हे नॉर्मल फॉर्म्युल्यामध्ये होतं म्हणून मग यांच्या एररचं काय होणार. मग आता ह्या एलमध्ये एरर येणारच आहे. पहा L1 मोजते वेळेस एरर किती आली होती 0.1, L2 मोजते वेळेस एरर किती आली होती 0.1. आणि आता L मोजण्यामध्ये एरर नाही, L तर आपण मोजलं नाही, L कॅल्क्युलेट करतोय आणि L कॅल्क्युलेट करता दोघांमुळे एरर आल्यामुळे तर Lमध्ये एरर किती येणार आहे ± ह्या दोन्ही एररचं आपण ॲडिशन करतो. 0.1 आणि 0.1 किती असणार 0.2 आहे असं. जर हेच समजा एरर या ठिकाणी 0.3 असती तर या ठिकाणी एरर किती आली असती 0.1 आणि 0.3 म्हणजे 0.4. म्हणजे सरळ सांगतो की जर कुठल्याही दोन फिजिकल क्वांटिटीचे मेजरमेंट करतो आणि त्यांची ॲडिशन होऊन जर एक तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर या दोन क्वांटिटीमध्ये जी एरर आली होती त्या एररचं ॲडिशन होऊन आपल्या तिसऱ्या क्वांटिटीमध्ये एरर येणार. म्हणजे आपल्याला लेंथ टोटल लेंथ मोजण्यामध्ये जी एरर येणार आहे ती येणार आहे 0.4. जर याच्यामध्ये 0.1 आणि याच्यामध्ये 0.2 आले असेल तर, आणि जर याच्यामध्ये 0.1 आणि याच्यातही 0.1 आले असेल तर किती येईल 0.2 येईल. 0.1 0.2 आले असेल तर 0.3 येईल. म्हणजे तुम्हाला एरर्सची डायरेक्ट ॲडिशन होते. म्हणजे सोप्या भाषेत शॉर्टकटमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर कुठल्याही दोन फिजिकल क्वांटिटीची ॲडिशन होऊन जर तिसरी फिजिकल क्वांटिटी बनत असेल तर दोन फिजिकल क्वांटिटीमध्ये जर एरर येत असेल तर तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये या दोन क्वांटिटीच्या एररचं ॲडिशन होऊन तेवढी एरर त्या तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये येत असते. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तेच दिलेलं आहे मॅथमॅटिकली, त्यामध्ये पाहतो आपण त्यांच्या एररचं पण या ठिकाणी काय होतं ॲडिशन होतं. म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटीपासून तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर त्या तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीची एरर असणार आहे पहिल्या दोन फिजिकल क्वांटिटीच्या एररचं ॲडिशन एवढीच. आणि बाकी तर त्यांचं ॲडिशन तर नॉर्मल प्रकारे आपण ॲडिशन करून ती क्वांटिटी काढू शकतो. त्याला म्हणतो प्रोपोगेशन ऑफ एरर इन समेशन ऑफ क्वांटिटी. म्हणजे आपण जेव्हा एरर्स समेशनमध्ये एरर कशी प्रोपोगेट होते हे पाहिलं. म्हणजे समेशनमध्ये एरर ॲडिशन होऊन जात असते आणि त्यामुळे एरर वाढते. ओके. आता नेक्स्ट आपल्याकडे जर आपला पर्सेंटेज एरर काढायचं असेल तर ऑब्विसली आपण पर्सेंटेज किती पर्सेंट आलं हे सांगू शकतो. आता जसं आपण म्हणतो की याची पर्सेंटेज एरर काढण्यासाठी आपण L इज इक्वल टू आपण म्हणणार आहे तर पर्सेंटेज एरर काढण्यासाठी फॉर्म्युला असणार आहे ΔL / L. तर याला फ्रॅक्शन एरर असणार तर किती येणार ΔL/L आपण घेतलं. ΔL किती आहे 0.4 डिवाइड म्हणजे दोघांच्या एररचे ॲडिशन केलं 0.1 0.3 आणि डिवाइड बाय टोटल याची रिडिंग किती आली या ठिकाणी आपण याची रिडिंग घेऊ शकतो 6 जी आहे ती. आणि ही जे फ्रॅक्शनमध्ये येईल आणि यालाच मल्टिप्लाय बाय 100 केलं तर काय येणार आहे मल्टिप्लाय बाय 100 केलं तर येणार पर्सेंटेज एरर. काय येणार आहे पर्सेंटेज एरर असेल. आलं लक्षात. म्हणजे फ्रॅक्शन एरर आणि पर्सेंटेजमध्ये फक्त मल्टिप्लाय बाय 100चा फरक असतो, बाकी सगळा सेम आहे. क्लिअर. आय थिंक तुम्हाला ॲडिशनमध्ये पर्सेंटेज कळायला असेल. म्हणजे कुठल्याही दोन नंबरचे. आता मी एक दुसरं एक्झाम्पल घेतो एक तुम्हाला बेस्ट समज जावं म्हणून. तर या ठिकाणी आपण जर या ठिकाणी लेंथच घेऊया, तुम्ही टाईम घेऊ शकता, अदर कुठलेही फॅक्टर घेऊ शकता, काही फरक पडत नाही, पण फॉर्म्युला ॲडिशनचा असावा. म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहिलं आपल्या या ठिकाणी लेंथ आहे ही L1 आणि ती मोजतो 2 ± 0.3 असेल आणि ही लेंथ मोजतो L2 जी की आहे समजा 7 और ± आपल्याकडे 0.4 आहे. तर आपण जेव्हा याची लेंथ मोजणार टोटल लेंथ इज इक्वल टू L1 + L2 असा फॉर्म्युला असेल तर L1ची व्हॅल्यू 2 आणि हे किती 2 + 7 तर दोघांचे ॲडिशन किती येणार आहे जवळपास 9 आणि ± त्यांच्या एररची पण ॲडिशन होणार 0.3 आणि 0.4 काय असणार आहे 0.7 म्हणजे L असेल. आणि तुम्हाला जर Lमधली पर्सेंटेज एरर विचारली असेल तर सरळ याला ही व्हॅल्यू ΔL समजायची, ही व्हॅल्यू L समजायची, मग ΔL / L करणार तर म्हणजे 0.7 / 9 ही तुम्हाला असणार फ्रॅक्शनमध्ये. आणि पर्सेंटेज म्हणजे पाहिजे असेल तर 100ने मल्टिप्लाय करून तुम्ही काय करू शकता एरर फाइंड आउट करू शकता. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येतात नीटला CET जेही सगळीकडे येऊ शकतात. त्यामुळे या क्वेश्चन्सला थोडंसं समजून घेत चला. तर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. आपल्याला एरर्स इन डिफरन्स म्हणजे एखादा दोन क्वांटिटीचा डिफरन्स असेल तर एरर कशी प्रोपोगेट होते. आता हे आता आपण लेंथसाठी म्हणून एक्झाम्पल घेतलं, पण दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीसाठी चालू शकतं. पण लेंथ एक्झाम्पल बेस्ट आणि समजून सांगायला चांगलं असल्यामुळे मी ते एक्झाम्पल घेतोय. तुम्ही टाईम पिरियड मोजण्यात जरी लेंथ घेतली किंवा दुसरा कुठला एखादा फॉर्म्युला बनतो जो की दोन फिजिकल क्वांटिटीचे ॲडिशन होऊन तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर त्याही ठिकाणी आपण तो फॉर्म्युला वापरू शकतो. आता एरर्स इन डिफरन्स ऑफ द क्वांटिटी म्हणजे जर डिफरन्स असेल तर कसं असेल. आता हे ॲक्च्युली मी या फॉर्म्युला मेथडनं तुम्हाला समजून सांगण्यापेक्षा एक एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो, त्यामध्ये तुम्हाला बेस्ट कळेल. जे की पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण तेच केलं. सपोज आपल्याकडे एक लेंथ आहे, ही टोटल लेंथ आपण या ठिकाणी आहे टोटल लेंथ L आहे
इथून इथपर्यंतची लेंथ L1 आहे आणि इथून इथपर्यंतची लेंथ L2 आहे. पण आता आपण काय करतोय, पहिल्या वेळेस आपण काय केलं होतं, L1 आणि L2 दोन मेजर केल्या होत्या आणि L कॅल्क्युलेट केली होती. लक्षात. आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी L कॅल्क्युलेट करणार आहोत. L कॅल्क्युलेट समजा 2 ± 1 किंवा 0.1 आणि L टोटल लेंथ कॅल्क्युलेट केली 10 ± 0.4 अशा प्रकारे. मग आता आपल्याला L2 काढायचं. आता पहा या ठिकाणी आपण काय केलं, पहिल्या क्वेश्चनमध्ये काय, पहिल्या एक्झाम्पलमध्ये L1 आणि L2 मेजर केले होते स्केलनी आणि L काय केलं होतं आपण कॅल्क्युलेट केलं होतं. या एक्झाम्पलला आपण काय केलं, इथून इथपर्यंत ही टोटल लेंथ मोजली, नंतर ही लेंथ मोजली, आता ही लेंथ काढायची. मग आपल्याला सरळ सरळ माहिती आहे L2 = फॉर्म्युला काय असणार आहे, टोटल लेंथ L मायनस L1. म्हणजे आता जो L2चा फॉर्म्युला बनलेला आहे, L2 = जो फॉर्म्युला बनलेला आहे तो फॉर्म्युला कसा आहे, L मायनस L1 आहे. म्हणजे आता आपण जर रिडिंग पाहिल्या तर आपण रिडिंग घेतो, L2ची व्हॅल्यू किती असणार आहे, L किती आपल्याकडे 10 - 2 किती बनणार या ठिकाणी 8 आणि ±. आता एरर किती येणार लक्षात ठेवा. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन व्हायला, म्हणजे या L आणि L1च्या फिजिकल क्वांटिटीचं सबट्रॅक्शन होऊन आपल्याला L2 मिळतं. मग आपल्याला असं वाटतं की जर दोघांचं सबट्रॅक्शन होऊन जर L2 मिळत असेल तर दोघांच्या एररचं सबट्रॅक्शन होईल. तर या ठिकाणी दोघांच्या एररचं सबट्रॅक्शन होत नाही, यांचं एररचं ॲडिशनच होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही दोन फिजिकल क्वांटिटीचं सबट्रॅक्शन होऊन जर तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर त्या तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीची जी एरर असणार आहे ती या दोन्ही फिजिकल क्वांटिटीचं सबट्रॅक्शन जरी असलं तरी त्यांचे ॲडिशन होऊनच येणार आहे. म्हणजे याचे एरर 0.1 याचे 0.4 म्हणजे ± काय असणार 0.4 आणि किती 5 असणार आहे. म्हणजे L2 आपल्याला L2मध्ये एरर किती येणार 0.5. म्हणजे जरी या दोन फिजिकल क्वांटिटीचं सबट्रॅक्शन जरी असेल तरीही त्यांच्या एररचं काय होणार आहे, ॲडिशनच होणार आहे. म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटीचं ॲडिशन होऊन जर तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर त्यांच्या एररचं ॲडिशन हे तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीच्या एरर एवढं असेल. आणि जर दोन फिजिकल क्वांटिटीच्या सबट्रॅक्शनमधून जर तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर त्या तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीची एरर या दोन्ही फिजिकल क्वांटिटीचं सबट्रॅक्शन असून सुद्धा यांच्या एररचं ॲडिशनच होणार आहे, हे पक्क लक्षात ठेवतो. या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला कळालं. म्हणजे यामध्ये त्याची पर्सेंटेज एरर काढायची असेल L2 मधली तर आपण तेच करू शकतो. याला L2 मानायचं, याला डेल्टा L2 म्हणणार. तर मग डेल्टा L2 / L2 = काय असणार 0.5 / 8 फ्रॅक्शनल एरर. आणि याला जर तुम्ही काय पर्सेंटेज एररमध्ये करत असाल तर ×100 करणार, ते काय असणार आहे पर्सेंटेज एररमध्ये कन्वर्ट होईल. तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे हा एक्झाम्पल सॉल्व करता आले पाहिजे. आपण पुढे याचे एक्झाम्पल पाहणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला अजून क्लिअर होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी एरर्स आपण ॲडिशनमध्ये पाहिलं की एरर काय होत असते, ॲडिशनमध्ये दोन फिजिकल क्वांटिटीचे ॲडिशन असेल तर एरर्सचं पण ॲडिशनच होतं आणि दोन फिजिकल क्वांटिटीचं सबट्रॅक्शन असेल तरीही एररचं काय होतं, ॲडिशन होतं. ह्या दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. हे फॉर्म्युले तुम्ही नाही जरी केली एकदा वेळेस वाचून घेतली तरी चालतील. आता नेक्स्ट आपल्याकडे एरर्स इन द प्रोडक्ट ऑफ द क्वांटिटीज. आता दोन क्वांटिटीच्या प्रोडक्टमध्ये एररचं प्रोपोगेशन कसं होतं हे पाहायचं आहे. आता या ठिकाणी काही गोष्टी आहेत. पहिली गोष्ट समजा आपल्याकडे F = मी एक समजून सांगण्यासाठी हे मॅथमॅटिकल फॉर्म्युला मेथडने या ठिकाणी आपल्याकडे भरपूर काय आहे की तुम्ही अशा ठिकाणी फॉर्म्युला बनवून त्याला लिहू शकता. मी हे तुम्हाला सांगेल समजून. तर ॲक्च्युली समजा आपल्याकडे F = ma हा फॉर्म्युला आहे. मी एक एक्झाम्पल घेतो. हा फेमस फॉर्म्युला आहे, फोर्स = मास × ॲक्सलरेशन. तर या ठिकाणी आपल्याला माहिती या फॉर्म्युला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो, डेल्टा F / F = डेल्टा M / M आणि या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असेल त्या ठिकाणी ॲडिशन घेऊन डेल्टा A / A. तर अशा प्रकारे यांना रिप्रेझेंट करू शकतो. कुठलाही तुम्हाला फिजिक्समध्ये फॉर्म्युला असेल तर त्याला आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो इफ देर इज अ मल्टिप्लिकेशन बिटवीन दिस टू क्वांटिटीज. लक्षात. तर यामध्ये आपण या प्रकारे न जाता मी तुम्हाला शॉर्टकटने सांगतो. समजा आपण M मेजरमेंट करतोय आणि M मोजतोय, समजा फॉर एक्झाम्पल Mमध्ये 2% एरर आली आणि A मोजतोय त्यावेळेस 3% एरर आली. लक्षात ठेवा मी M मधली एरर बोलत नाही. तर M मेजरमेंट करतोय 2% एरर आली असं म्हणतोय आणि A मोजतोय वेळेस किती पर्सेंट एरर आली, 3% एरर आली. तर F मोजते वेळेस किती पर्सेंट येणार, तर F मोजते वेळेस लक्षात ठेवा दोन फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या पर्सेंटेज एररचं ॲडिशन होणार. म्हणजे F मोजते वेळेस किती एरर येणार आहे या ठिकाणी 2 आणि 3 किती येणार आहे 5% एरर येईल. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल मी परत सांगतोय. जेव्हा दोन फिजिकल क्वांटिटीचं ॲडिशन होऊन तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत होती तेव्हा त्यांच्या एररचं ॲडिशन होत होतं. पण जेव्हा दोन फिजिकल क्वांटिटीमध्ये मल्टिप्लिकेशन असेल, ॲडिशन नाही, काय असेल मल्टिप्लिकेशन पासून तिसरी फिजिकल क्वांटिटी बनत असेल तर या दोघांच्या एररचं ॲडिशन होत नाही. त्यांच्या कोणाचं ॲडिशन होतं, पर्सेंटेज एररचं ॲडिशन होतं. मग यांची पर्सेंटेज किती 2% आणि 3% किती असणार आहे 5%. म्हणजे समजा M मोजते वेळेस आपली जर 6% एरर आली असती आणि आपण या ठिकाणी घेऊया वाटलं तर ठीक आहे F = ma. तर M मोजतेच आपल्याकडे 6% एरर आली आणि A मोजतेच आपल्याकडे 7% एरर आली. तर F मोजतेच किती एरर येणार आहे 7 + 6 म्हणजे जवळपास किती
13% एरर येणार. म्हणजे आपला एरर डायरेक्ट जर पर्सेंटेजमध्ये दिले असेल, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही दोन फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लेक्सिंग म्हणून जर तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल आणि त्या दोन फिजिकल क्वांटिटीमध्ये जर पर्सेंटेजमध्ये एरर येत असेल तर त्यांच्या पर्सेंटेज एररचं ॲडिशन म्हणजे तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीची पर्सेंटेज एरर असेल. तर या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आता समजा एका फॉर्म्युला पॉवरमध्ये असेल, आता पॉवरचा एक फॉर्म्युला तुम्हाला जर सांगितलं आपण या ठिकाणी तर पॉवरचं एक्झाम्पल घेऊ. आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला पुढे गेल्यावर येणार आहे, तुम्ही अगोदरही कधी पाहिला असेल, हाफ एम व्ही स्क्वेअर. आता या ठिकाणी जर मी म्हटलं की एम मेजरमेंट करतोय तुम्हाला 3% एरर आली आणि व्ही मोजतोय तुम्हाला आली 2% एरर. आता प्रश्न आहे की हाफ जो असतो कॉन्स्टंट फॅक्टर त्याचा इथं कुठलाही रोल नाही आहे पर्सेंटेजमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर कायनेटिक एनर्जी मोजताना किती पर्सेंटेज येणार आपल्याला ते काढायचे. तर कायनेटिक एनर्जी किती पर्सेंट येणार, हा एमची पर्सेंटेज 3% प्लस 2% नाही घेणार जे पॉवर असेल. या ठिकाणी व्हीचा पॉवर स्क्वेअर आहे, मग पॉवर असल्यामुळे पॉवरचं काय होतं, पॉवर मल्टिप्लायमध्ये येतो. मग हा पॉवर मल्टिप्लायमध्ये आला 2%, हा मल्टिप्लायमध्ये आला या 2 सोबत, तर हा मल्टिप्लाय 2 सोबत आल्यामुळे किती असणार 4%. म्हणजे टोटल एरर या ठिकाणी किती येणार आहे 3% प्लस 7% येईल. आलं लक्षात. आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहूया. समजा क्यूबमध्ये एखादा एक नॉर्मल आपण कुठला तरी एक फॉर्म्युला घेऊया. जनरली समजा अशा प्रकारे मी मनाने घेतो x इज इक्वल टू y टू द पॉवर 4 अँड z टू द पॉवर 3 असेल. मग आपला y मोजण्यामध्ये मी पर्सेंटेज एरर बद्दल बोलतो, एरर बद्दल नाही. जेव्हा आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत होतो तेव्हा आपण एररबद्दल बोलत होतो, त्यांच्या एररचं ॲडिशन किंवा त्या सबट्रॅक्शनमध्ये पण एररचं सबट्रॅक्शन होतं. पण या ठिकाणी आपण काय पाहतोय, आपण मल्टिप्लिकेशन पाहतोय आणि मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं एररचं नाही, तर त्यांच्या पर्सेंटेज एररचं ॲडिशन होतं मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजे याच्यामध्ये समजा 2% एरर आली आणि याच्यामध्ये आली 4% एरर, तर एक्समध्ये किती पर्सेंट येणार आहे ते पाहिजे. तर एक्समधली पर्सेंटेज काय येणार, याचा 2% ॲज इट इज, हा पॉवर मल्टिप्लायमध्ये येणार म्हणजे 4 प्लस याची किती एरर आहे 4% आहे, याचाही पॉवर मल्टिप्लायमध्ये म्हणजे 3, म्हणजे याचं किती येणार 2 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 8% आणि प्लस किती 12%, म्हणजे जवळपास किती एरर ना आपल्याकडे 20% एरर असणार. म्हणजे एक्स मोजण्यामध्ये किंवा एक्सच्या मेजरमेंटमध्ये किंवा कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला किती एरर येणार जवळपास 20% एरर येईल. तर अशा प्रकारे म्हणजे दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन तिसरी क्वांटिटी मिळत असेल तर त्या तिसऱ्या क्वांटिटीमध्ये एरर किती येईल हे जर तुम्हाला काढायचं असेल तर या ठिकाणी त्यांच्या पर्सेंटेज एररचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार. मल्टिप्लिकेशन जर असेल तर पर्सेंटेज एररचं ॲडिशन होणार आहे, हे पक्क लक्षात ठेवा. चालेल. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण एक्झाम्पल पाहिलं. हां, जर यामध्ये समजा पॉवर असा असेल, असंही असतं भरपूर ठिकाणी की समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा एक फेमस फॉर्म्युला आहे T इज इक्वल टू 2π √L/g. हा टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला भरपूर दुसऱ्या 5-6 टॉपिक्समध्ये हा फॉर्म्युला येणार आहे. तर या फॉर्म्युल्याची लेंथमध्ये समजा लेंथ मोजण्यामध्ये आपल्याला 2% एरर आली आहे आणि जी मोजण्यात 4% एरर आहे. तर ॲक्च्युली मग आता आपण डिव्हिजनमध्ये पण आपण नंतर पाहूया एक्झाम्पलला, कारण डिव्हिजनचं एक राहिलेलं आहे आपण ते पाहूया अगोदर. ठीक आहे. आता एरर्समध्ये जर आपण पाहिलं, आता डायरेक्ट एरर दिली होती म्हणून ठीक आहे. समजा आपल्याला F इज इक्वल टू असा फॉर्म्युला दिला, तो टीवाला फॉर्म्युला आपण नंतर पाहूया. F इज इक्वल टू MA हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, M × A. तर M किती आपल्याकडे, M आपला डायरेक्ट न देता, आता कधी कधी आता आपण आपली एममधली पर्सेंटेज डायरेक्ट दिली होती म्हणून आपण पर्सेंटेजची ॲडिशन केली होती. पण भरपूर एक्झाम्पलमध्ये काय होतं एमची आपल्याला डायरेक्ट रिडिंग दिली जात नाही, म्हणजे डायरेक्ट पर्सेंटेज दिली जात नाही. तर एमची व्हॅल्यू दिली तर एमची व्हॅल्यू सांगितलं जाईल M इक्वल टू काय आहे 2 ± 0.1 आणि A दिलेला आहे 4 ± 0.1 असं दिलं असेल. तर मग आपल्याला काय करावं लागेल, यांच्या पर्सेंटेजचे ॲडिशन आधी पर्सेंटेज एरर काढावे लागेल. तर याला M समजायचं, याला डेल्टा M समजायचं. मग डेल्टा M डिवाइड बाय M मल्टिप्लाय बाय 100 करावं लागणार. मग डेल्टा M किती आहे 0.1, M किती आहे 2 मल्टिप्लाय बाय 100, त्याचं किती येणार आहे 0.1 मल्टिप्लाय 10 डिवाइड बाय 2 डिव्हिजन केलं तर किती येणार आहे 5, तर पर्सेंट एरर आली. तर म्हणजे आपल्याला जर त्यांच्या रिडिंग दिली असतील, व्हॅल्यूज दिली असतील, एमची व्हॅल्यू 2 आहे आणि त्याच्यात एरर किती आली 0.1, तर आपल्या एररची डायरेक्ट ॲडिशन करता येणार नाही, त्याची अगोदर पर्सेंट एरर घ्यावी लागेल मग ॲडिशन करावं लागेल. तर याची आपण पर्सेंट एरर काढली. सेम टेक्निकने आपण याची पर्सेंटेज करूया. डेल्टा ए डिवाइड बाय ही व्हॅल्यू ए असणार, ही डेल्टा ए असणार, डेल्टा ए डिवाइड बाय ए इंटू 100 घेणार आपण. तर या ठिकाणी काय ना डेल्टा ए किती आपल्याकडे 0.1 डिवायडेड बाय ए किती आहे 4 इंटू काय असणार आपल्याकडे 100. तर 0.1ला 100 नंबर 10 डिवाइड बाय 4, त्याचं मग 2.5% येणार. म्हणजे आपण जेव्हा F मोजणार आहोत तर Fमध्ये किती पर्सेंट येणार आहे आता, त्या मासमुळे आलेली 5% आणि ॲक्सिलेशनमुळे आलेली 2.5, तर 5 + 2.5 म्हणजे 7.5% एरर येणार आहे.
लक्षात. मग आता 7.5% एरर जर या ठिकाणी आली असेल तर मग आता प्रश्न आहे की एफची व्हॅल्यू किती असेल असाही प्रश्न येतो. मग एफ इक्वल टू आपल्याला दोघांचं मल्टिप्लिकेशन कोण मिळणार, ही व्हॅल्यू किती 2 आणि 4, दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार 2 आणि 4 किती येणार 8 आणि प्लस ऑर मायनस 7.5%. आता 7.5% आपल्याला काय करावं लागेल, 7.5% मध्ये म्हणतोय तर प्लस ऑर मायनस 7.5 नाही आहे हे, तर 7.5% आहे. मग आपल्या 8चं 7.5% काढावं लागेल. तर 8चं जेवढं 7.5% येईल ते आपण या ठिकाणी हे करत असतो. म्हणजे आपला सिम्पल आहे, 8चं 7.5% काढलं त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं तरी चालतं आपल्याला, किंवा डायरेक्टली आपण फ्रॅक्शनमध्ये घेऊ शकतो. तर आपल्याला ह्या 8.5चं पर्सेंटेज काढावं लागेल. तर 8.5चं पर्सेंटेज काढण्यासाठी आपण काय करणार, सरळ सरळ आहे तर 1साठी 7% म्हणजे सरळ सरळ आपल्या 100ला किती येऊ शकतं 7.5% येऊ शकतं. तर आपल्याला कितला 8ला किती येणार आहे हे एक्स. तर अशा प्रकारे फॉर्म्युला आपण करू शकतो. हे मल्टिप्लायमध्ये येणार 8 मल्टिप्लाय बाय 7.5 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू एक्स. म्हणजे आपला पर्सेंटेज किती येणार आहे ते, सॉरी आपला किती एरर येते 7.5%ची गरज नाही या ठिकाणी. या ठिकाणी आपला किती एरर येणार हे काढू शकतो. यांचं कॅल्क्युलेशन करून जी एरर येणार मग एफ इज इक्वल टू आपण काय करू शकतो इक्वल टू आपण या ठिकाणी 8 प्लस ऑर मायनस त्याचे 7% काढायचे. तर आपण याला काय करू शकतो 8 मल्टिप्लाय बाय 7.5 डिवायडेड बाय 100 याचं उत्तर आले आपल्याकडे 0.6. म्हणजे याची जी एरर येणार आहे ती किती येणार आहे जवळपास 0.6 एरर येणार आहे. म्हणजे प्लस ऑर मायनस 0.6 पर्सेंटेजमध्ये म्हटलं तर 7.5%. तर अशा प्रकारे आपलं वेगवेगळे क्वेश्चन्स येतात. ते क्वेश्चन्स आपल्या या ठिकाणी सॉल्व करावे लागतात. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपलं ॲडिशन असेल कुठल्याही दोन क्वांटिटीमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या एररचं काय होतं काहीच नाही होत, त्यांच्या पर्सेंटेज एररचं ॲडिशन होतं. एररचं ॲडिशन होत नाही एवढं लक्षात ठेवा. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये एररचं ॲडिशन होत असतं आणि मल्टिप्लिकेशनमध्ये त्यांच्या पर्सेंटेज एररचं ॲडिशन होणार आहे. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहिलं आणि दुसरी एक टेक्निक तुम्हाला सांगितली की भरपूर ठिकाणी काय होतं की एक फॉर्म्युला असतो एफ इज इक्वल टू समजा असा MA असेल तर या फॉर्म्युला प्लस एफ डेल्टा एफ डिवाइड बाय एफ इक्वल टू डेल्टा एम डिवाइड बाय एम प्लस डेल्टा ए डिवाइड बाय ए. तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आणता येतं आणि फार महत्त्वाचं या फॉर्मॅटमध्ये आणणं, कारण भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम्स या टेक्निकचा वापर करून सॉल्व करता येतात. ठीक आहे. तर आपण आता पाहूया ही आपण पाहिलं मल्टिप्लिकेशनमध्ये पर्सेंटेज एररचं काय होतं. आता आपण डिव्हिजनमध्ये पाहूया. तर डिव्हिजनमध्ये फिजिकल क्वांटिटी जर असतील तर त्यांचं एरर कशी येऊ शकते किंवा एरर कशा प्रकारे प्रोपोगेट होते हे आपल्याला पाहायचं आहे. तर आपण या ठिकाणी जर पाहिलं समजा आपण एक्झाम्पल घेऊया एफ इज इक्वल टू आपल्याला पाहूया ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. तर हेच एक्झाम्पल घेऊया. समजा आपला फोर्स मेजरमेंट करण्यामध्ये पर्सेंटेजमध्ये आली 3% एरर आली आणि मास मोजण्यामध्ये 4% एरर आली तर ए मोजण्यामध्ये आपला किती पर्सेंट येणार. तर लक्षात ठेवा जसं की ॲडिशनमध्ये एररचं ॲडिशन होत होतं, सबट्रॅक्शनमध्ये पण एररचं ॲडिशनच होत होतं, तसंच मल्टिप्लिकेशनमध्ये पर्सेंटेज एररचं ॲडिशन होणार आणि डिव्हिजनमध्ये पण पर्सेंटेज एररचं सबट्रॅक्शन न होता ॲडिशनच होईल. म्हणजे या दोघांची पर्सेंटेज 3% प्लस 4% म्हणजे जवळपास याच्यामध्ये किती येणार आहे 7% एरर येणार आहे. म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटीचं डिव्हिजन होऊन जर तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर तिसऱ्याही फिजिकल क्वांटिटीचं जे एरर येणार आहे पर्सेंटेज एरर म्हणतोय तर ती पर्सेंटेज दोन्ही फिजिकल क्वांटिटीच्या एररचे ॲडिशन होणार. म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटी डिव्हिजनमध्ये असतील तरी त्यांच्या पर्सेंटेजचं काय होणार आहे ॲडिशनच होणार आहे. तर या ठिकाणी 7% एरर येणार. तर असंच एक एक्झाम्पल आपण जर घेतलं समजा क्लिअर आणण्याचा पॉवर जर असता तर पॉवरच्या ठिकाणी जर आपण एखादा फॉर्म्युला जरी घेतला एक बनवावं लागेल एक मनानी जर फॉर्म्युला आपण बनवला किंवा एस इज इक्वल टू यू स्क्वेअर बाय 2g आपण हा फॉर्म्युला घेऊया 2g. हा फॉर्म्युला तुम्हाला पुढे येणार आहे. समजा आपल्याला यू मोजण्यात 3% एरर आली आणि जी मोजण्यामध्ये 5% एरर आली तर यस मोजण्यामध्ये किती एररमेंट येणार. ते जर एसच्या मेजरमेंटमध्ये किती येणार याचा हा 3% म्हणजे 3% ॲज इट इज. हा 2 मल्टिप्लायमध्ये मल्टिप्लाय बाय 2 डिव्हिजन असलं तरी यांच्यामध्ये होणार ॲडिशन आणि हे 5% या दोघांचं किती असणार 6% प्लस 5% म्हणजे जवळपास आपल्या किती आलं 11% आपल्याकडे एरर असेल. म्हणजे जर आपल्या एरर काढायचं असेल तर एकदम शॉर्टकट टेक्निक आहे ज्यानं तुम्ही काय करू शकता किती एरर आली ती काढू शकता. आणि इथं पण सेम जर समजा एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या या ठिकाणी जर हे होत असेल समजा आपण जर ॲक्सेलरेशन इक्वल टू फोर्स अपॉन मास दिले आणि फोर्सची व्हॅल्यू दिली 20 प्लस ऑर मायनस 2 आणि एमची व्हॅल्यू दिलेली आहे 30 प्लस ऑर मायनस 3 असं दिलं असेल तर आपल्याला यांचं ए मधली एरर काढायची असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपला यांची पर्सेंटेज एरर काढून घ्यावी लागेल. याची पर्सेंटेज एरर काय येणार या ठिकाणी डेल्टा एफ डिवाइड बाय एफ इंटू 100 घ्यावं लागणार. त्या ठिकाणी किती येणार आहे इक्वल टू डेल्टा एफ किती आपल्याकडे 2 डिवाइड बाय किती 20 इंटू 100. त्या ठिकाणी 0 0 गेट कॅन्सल 2 याला डिवाइड केलं 5 इंटू 2 किती असणार आहे
10% एरर आली. त्याचप्रकारे आपला मास मोजण्यामध्ये एरर काढायची, तर डेल्टा एम डिवाइड बाय एम असेल या ठिकाणी इंटू 100. लक्षात डेल्टा एम किती आहे 3 आणि एम किती आपल्याला 30 इंटू या ठिकाणी किती आहे 100. 0 0 गेट कॅन्सल, 3 3 गेट कॅन्सल, तर ही पण किती येईल जवळपास 10%. म्हणजे एफ मोजण्यात 10%, एम मोजण्यात 10%, तर एमध्ये पण पर्सेंटेज किती येणार आहे 10 + 10 किती असणार आहे 20% येईल. कारण पर्सेंटेजचं काय होणार आहे की नाही ॲडिशन होणार आहे. आता 20% आली, पण ॲक्च्युअल व्हॅल्यू काय असेल हे जर तुम्हाला विचारलं तर ए इक्वल टू एफ किती आपल्याकडे 20 डिवाइड बाय 30, तर 2/3 असणार आहे. आणि या 2/3ची व्हॅल्यू 0.66 येईल. आणि याच्यात प्लस और मायनस काढायचं असेल तर आपल्याला 0.66चं काय करावं लागेल 10% करावं लागेल. तर 20% काढावं लागेल. 0.66चं 20% म्हणजे काय असणार आहे 0.66चं काय असणार आहे त्याच्यात 20% जर काढलं तर 0.2 आपण या ठिकाणी घेऊ शकतो. 10% म्हटलं तर 0.6 येणार 12 या ठिकाणी 0.12 समथिंग येईल या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण त्याची एरर काढू शकतो पर्सेंट म्हणजे व्हॅल्यूजनुसार. आलं लक्षात. थोडंसं याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज होऊ शकते, तुम्ही एकदा ट्राय करा एक्झॅक्ट व्हॅल्यूसाठी. तर यामध्ये लक्षात घ्या की कुठल्याही क्वेश्चनमध्ये आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे आपण कुठलाही क्वेश्चन शॉर्टकटने आणि विदिन द 1 मिनिट सॉल्व्ह करू शकतो. हे बेस्ट आहे. कारण तुम्ही जर दुसऱ्या या फॉर्म्युला मेथडनी जर गेलात किंवा असे फॉर्म्युले जर तुम्ही रिप्रेझेंट करत गेलात, अशा प्रकारे फॉर्म्युला रिप्रेझेंट करायचा, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि मग करत चालायचं, हा टाईम कन्झ्युमिंग असेल आणि म्हणजे समजायला समजेल पण टाईम कन्झ्युमिंग असल्यामुळे तुम्हाला तेवढा टाईम त्या एक्झाममध्ये द्यावा लागेल. तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये करायचं असेल तर या टेक्निकनं न जाता मी ज्या टेक्निकनं तुम्हाला पर्सेंटेजच्या व्हॅल्यूज सांगायला सांगितल्या त्या तुम्ही कराव्यात असं मला वाटतं. पण आता आपण थोडक्यात रिव्ह्यू करूया. जर 2 क्वांटिटीचे ॲडिशन होऊन तिसरी क्वांटिटी मिळत असेल तर ते 2 क्वांटिटीच्या एररचे ॲडिशन म्हणजे तिसऱ्या क्वांटिटीची एरर असेल. 2 क्वांटिटीच्या सबट्रॅक्शनमधून जर आपल्याला तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर त्या दोन्ही क्वांटिटीचे एरर ची ॲडिशन ही त्या तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीची एरर असेल. एरर बोलतोय, पर्सेंट एरर नाही आहे, लक्ष द्या. आणि नंतर जेव्हा 2 फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन घेऊन जर तिसरी फिजिकल क्वांटिटी मिळत असेल तर त्या तिसऱ्या फिजिकल क्वांटिटीची पर्सेंटेज एरर ह्या पहिल्या दोन्हीच्या पर्सेंटेजच्या ॲडिशन एवढी असेल. जर पॉवर असेल तर पॉवर मल्टिप्लायमध्ये येतो आणि त्याचे मल्टिप्लिकेशन होऊन जी एरर येईल त्याचं ॲडिशन होत राहणार आहे पुढे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. तर या ठिकाणी एररचं आपण प्रोपोगेशन जे काही ते पॉवरमधलं पण मला वाटतं मी आताच पाहिलं. जर पॉवर असेल तर त्या प्रमाणात प्रोपोगेट होतं आणि तोच फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही फॉर्म्युला मेथडनं शिकू शकता किंवा मी सांगितलेल्या मेथड नाही करू शकता. आता आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक्झाम्पल सांगते द प्रेशर ऑन द स्क्वेअर प्लेट इज मेजर्ड बाय द मेजरिंग ऑफ द फोर्स ऑन द प्लेट. म्हणजे आपला प्रेशर मोजायचे, पण प्रेशर मोजण्यासाठी आपण काय मोजला पहिल्यांदा फोर्स मोजला आणि द लेंथ इनसाइड द प्लेट, लेंथ ऑफ साइड द प्लेट म्हणजे द मॅक्झिमम एरर इन द मेजरमेंट ऑफ द फोर्स. फोर्सच्या मेजरमेंटमध्ये एरर आणि लेंथच्या मेजरमेंटमध्ये एरर आली आहे. तर फोर्सच्या मेजरमेंटमध्ये एरर आली आहे 4% आणि लेंथच्या मेजरमेंटमध्ये एरर आली आहे 2%. ही लेंथची एरर आहे. लक्षात ऑब्वियसली पर्सेंटेज दिलं तर मॅक्झिमम एरर इन द मेजर्ड प्रेशर. तर ते प्रश्न कळण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर फोर्सचा फॉर्म्युला, प्रेशरचा फॉर्म्युला, प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आणि एरियालाच आपण काय केली तर फोर्स एरियालाच काय लेंथ इंटू लेंथ. म्हणजे आपण जेव्हा एखादं प्लेट घेत असताल, आता इट मे बी स्क्वेअर प्लेट असेल किंवा स्क्वेअर असेल तर ऑब्वियसली एलचा स्क्वेअर असणार आहे. ती स्क्वेअर प्लेट असेल या ठिकाणी. तर या एल आणि ही एक लेंथ एल. तर या ठिकाणी आपण एल इंटू एल घेण्यापेक्षा स्क्वेअर प्लेटची लेंथ एल स्क्वेअर असेल. मग आपल्याला यांनी सांगितलं आहे की फोर्स मोजण्यामध्ये किती पर्सेंटेज आलेली आहे 4% आणि लेंथ मोजण्यामध्ये किती आलेली आहे आपल्याकडे 2%. पण लेंथचा पॉवर किती आहे 2, तर 2 मल्टिप्लायमध्ये येणार, मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे या दोघांचे हे 4% मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती असणार आहे ही 4% आणि या दोघांची किती 4%, दोघांची ॲडिशन होणार किती पर्सेंट येणार 8% आन्सर असेल. म्हणजे आपला आन्सर किती असणार आहे 8%. एकदम सोपं. या टेक्निकनं तुम्ही केला तर विदिन द 10 सेकंड तुम्हाला आन्सर काढता येतं. पण कंडिशन ही आहे की हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये आपला एरर्स नेमकी होते काय आणि एररसोबत काय होतं पाहूया. द रेजिस्टन्सचा आपला फॉर्म्युला दिलेला आहे या ठिकाणी आर इज इक्वल टू व्ही बाय आय. ओम्सला तुम्ही 10th क्लासमध्ये शिकलेला आहात आणि तुम्हाला व्ही दिलेलं आहे आपलं व्ही पॉवर व्होल्टेज आहे आणि या ठिकाणी करंट दिलेलं आहे आपल्याला आय इज इक्वल टू 10 ± 0.2 अँपियर आणि व्हॉट इज द टोटल एरर इन आर. तर आपला आरचा फॉर्म्युला दिला आहे. तर आर इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही डिवायडेड बाय आय. मग आता आपल्याला काय करायचं यांची एरर काढायची असेल तर आपण काय करणार व्हीची व्हॅल्यू किती दिली आपल्याला व्हीची पर्सेंटेज एरर अगोदर काढावी लागेल. तर व्हीची पर्सेंटेज म्हणजे डेल्टा व्ही डिवाइड बाय व्ही करावं लागेल. डेल्टा आणि मल्टिप्लाय बाय 100. तर डेल्टा व्ही किती आपल्याकडे 5, व्ही किती आहे
100 मल्टिप्लाय बाय 100 गेट कॅन्सल, ते आलेले 5%. म्हणजे व्हीमध्ये एरर किती आली 5%. आता आयमध्ये करंटमध्ये एरर किती आहे, तर करंटमध्ये एरर काढायचं असेल तर डेल्टा आय डिवाइड बाय आय करावं लागेल इंटू 100. तर डेल्टा आय किती आहे आपल्याकडे या ठिकाणी 0.2 आहे, डिवाइड बाय आय किती आहे आपल्याकडे 10 मल्टिप्लाय बाय हे बाय हे आय असणार आहे आणि ही व्हॅल्यू डेल्टा आय म्हणून घ्यायची या ठिकाणी. तर इंटू काय असणार आहे 100. त्या ठिकाणी आपण जर याला शिफ्ट केलं तर 0 गेट कॅन्सल, तर 0.2 मल्टिप्लाय बाय 10 किती येणार आहे आपल्याकडे 2 येणार आहे. तर या ठिकाणी किती येणार आहे 2% एरर येईल. आपल्याला किती एरर येते 2% एरर आली. मग आपल्याला आरमधली एरर जर पाहिजे असेल तर आरमधली एरर म्हणजे आपल्याला माहिती आहे आरची जर पर्सेंट एरर काढायची असेल तर याची किती एरर आहे 5% आणि याची एरर दोघांची डिव्हिजन जरी असलं त्यांच्या पर्सेंटेजचं ॲडिशन होणार, म्हणजे हे मोजण्यामध्ये किती येणार आहे 7% एरर असणार आहे. तर आपल्याकडे ऑप्शन किती आहे, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. किती असणार आहे 7%. एकदम शॉर्टकट मेथडने तुम्ही काढू शकता. कुठलाही फॉर्म्युला म्हणजे एक सिस्टमॅटिक वे असतो त्याला, त्या फॉर्म्युल्याने आपण काढू शकतो, पण तो न वापरता जर तुम्हाला एकदा कळालं की कसं करायचं त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे ते सॉल्व्ह करू शकता. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, द टाइम पिरियड ऑफ सॉल्युशन ऑफ द सिंपल प्रॉब्लेम इज इन द एक्सपेरिमेंट इज रेकॉर्डेड ॲज दिलेल्या रिडिंग दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. हा T1 T2 T3 T4 आणि T5 रिस्पेक्टली. त्यांना ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर काढायची आपला. तर ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी याचा आता ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एररचा आताच मीन ॲब्सोल्यूट एरर. ॲव्हरेजचाच आता काय असतो आपल्याकडे मीन असतो. तर म्हणजे आपला काय काढायची मीन ॲब्सोल्यूट एरर काढायचं. तर मीन ॲब्सोल्यूट एररचं आपलं माहिती आहे सगळ्यांना. तर आपण सगळ्या रिडिंगचे काय करतो आपलं पहिल्यांदा टी मीन काढावं लागेल. टी मीनसाठी काय करणार आपण सगळ्यांची ॲडिशन करणार. हा T1 T2 T3 T4 T5. तर आपल्या टी सगळ्यांची ॲडिशन करणार किती या ठिकाणी काय असणार आहे 2.63 प्लस 2.56 प्लस 2.42 प्लस 2.71 आणि प्लस 2.8. तर होल डिवायडेड बाय आपला किती येणार आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण होल डिवायडेड बाय तर रिडिंग 5 असल्यामुळं 5. त्यांची जर आपण ॲडिशन केली 2.63 प्लस 2.56 प्लस 2.42 प्लस 2.71 प्लस 2.8 यांना होल डिवायडेड बाय याची जी व्हॅल्यू आली ती आली जवळपास 13.12 डिवाइड बाय आपल्याकडे 5. त्याला डिवाइड बाय जर आपण काय केलं 5 केलं तर इक्वल टू आपल्याकडे 2.624 असेल. आता प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला काय करावी लागेल या ठिकाणी जर आपण केलं तर याचा ही झाली आपली मीन व्हॅल्यू. तर मग आपल्याला डेल्टा टी घ्यावे लागेल. तर डेल्टा टी काय असणार आहे T1 असेल तर टी मीन मधून मायनस T1 व्हॅल्यू करावी लागेल. तर अशा प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला सबट्रॅक्ट करायला जाव्या लागतील. तर काय व्हॅल्यू येणार या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टी मीनमधून एक व्हॅल्यू मी सांगतो तुम्हाला अशा प्रकारे. तर याच्यातून सबट्रॅक्ट करणार आपण पहिली व्हॅल्यू किती 2.63. ते आन्सर आले आपल्याकडे 0. मायनस येतं ऑब्विसली पण आपण त्याला काय करणार आहेत 0.06 म्हणजे या व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन. मग या व्हॅल्यूमधून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची, या व्हॅल्यूमधून ही व्हॅल्यू, या व्हॅल्यूमधून ही व्हॅल्यू आणि सगळ्या व्हॅल्यूचं जेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन करता सबट्रॅक्शन केल्यानंतर जी व्हॅल्यू येणार आहे त्या सगळ्यांची ॲडिशन करायची आणि त्याला डिवाइड बाय काय करायचं n करायचं. n जेवढ्या रिडिंग्स असतील तर आपल्याकडे 5 रिडिंग्स आहेत. परत सांगतो ही व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूला या व्हॅल्यू सबट्रॅक्शन केलं एवढं आलं डेल्टा T1 मिळालं. या व्हॅल्यूला यासोबत सबट्रॅक्ट करा डेल्टा T2 मिळेल. मायनस असलं तरी ॲडिशनच करणार आहोत आपण प्लसच व्हॅल्यू याच्यासोबतची सबट्रॅक्शन ही असेल याची मीनसोबतची याची जी मीन व्हॅल्यू याची याच्यासोबत सबट्रॅक्शन ही सबट्रॅक्शन अशा 5 डेल्टा T1 T2 T3 डेल्टा 5पर्यंत व्हॅल्यूज मिळतील. त्या सगळ्यांचा मीन घ्यायचा आणि त्यानुसार तुम्हाला त्यांच्या मीन घेतल्यानंतर ही व्हॅल्यू येईल ती तुमची असणार आहे मीन ॲब्सोल्यूट एरर किंवा ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. तर होप तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह कराल कारण या प्रकारचा क्वेश्चन मी ऑलरेडी तुम्हाला एक सॉल्व्ह करून दिला आहे. तर हा ॲज अ होमवर्क समजून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आपल्याकडे क्वेश्चन आहे या ठिकाणी आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी आहे. पॅरामीटर दिलेले आहेत. हा क्वेश्चन फार सोपा आहे दिसतो तेवढा अवघड बिलकुल नाही आहे. फिजिकल पॅरामीटर कॅन बी डिटरमाइंड बाय द मेजरिंग द पॅरामीटर काय ABCDE आणि रिलेशन दिलेला आपला हा फॉर्म्युला दिलेला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जो पर्सेंटेज असेल तर अल्फा मल्टिप्लायमध्ये येतो आणि त्यांच्यामधल्या पर्सेंटेज दिलेले आहेत काय काय दिलेले आहेत पहा. म्हणजे बीमध्ये पर्सेंटेज B1% दिलेले, सीमध्ये C1% दिलेले, डीमध्ये D1% दिली आणि ईमध्ये E1% दिली. तर आपल्याचा फॉर्म्युला बनवायचा. तर एक गोष्ट क्लिअर आहे की जर B1% एरर येत असेल बीमध्ये तर अल्फा मल्टिप्लायमध्ये येऊन B1 अल्फा होईल. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे B1% आणि काय असणार आहे या ठिकाणी अल्फा येईल. हे क्लिअर आहे. मग या B1 अल्फा इथे नाही आहे
पॉवर मल्टिप्लायमध्ये येतो, इथे नाही म्हणजे हे दोन्ही चुकीचे आहेत. मग B1 अल्फा इथं आहे, B1 अल्फा इथं आहे म्हणजे दोन्हीमध्ये आलं. आता दुसरे C1 मध्ये जे आहे तर Cचा पॉवर बीटा आहे, तर बीटा इंटू C1 असणार आहे. तर या ठिकाणी काय आहे, बीटा इंटू C1 करेक्ट आहे या ठिकाणी. आता तिसरी गोष्ट असता, आता आपण या दोन ह्या डी गॅमा हा डिव्हिजनमध्ये, पण डिव्हिजन असल्यामध्ये ते तुम्हाला मी सांगितलं होतं की डिव्हिजनमध्ये असेल तरी ॲडिशनच होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ॲडिशन होणार म्हणजे हे आन्सर असायला पाहिजे. हे या ठिकाणी काय होईल, सबट्रॅक्शन होईल. दॅट इज इट इज रॉंग. म्हणजे करेक्ट आन्सर कुठलं एकदम लास्ट, ज्यामध्ये काय आहे की पॉवर मल्टिप्लायमध्ये आलेल्या आहे आणि त्यांच्या सगळ्या पर्सेंटेजचं ॲडिशन असेल, डिव्हिजन असेल तरीही आणि मल्टिप्लिकेशन असेल तरीही त्याचा आन्सर लास्ट असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टकटमध्ये प्रश्न सोडवता आले पाहिजे. कारण जी एक्झाम तुम्ही देत आहे त्या एक्झामला एवढीच स्पीड, एवढीच तळमळ आणि एवढीच डिवोशन तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असतं आणि तेवढी अंडरस्टँडिंग पण पाहिजे काय होते. तर जेव्हा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करता तेव्हा या गोष्टी तुम्हाला जमायला लागतील. तर तुम्ही या गोष्टीकडे प्रॅक्टिस करा, यासाठी फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लेंथ ऑफ द सिलेंडर इज मेजर्ड विथ द मीटर रॉड हॅव्हिंग द लिस्ट काउंट. आपल्याला लिस्ट काउंट दिला आहे, लक्षात ठेवा. हे लिस्ट काउंट म्हणजे एवढी एरर येऊ शकते. लिस्ट काउंटचा अर्थ असतो कमीत कमी काउंट करू शकतो. आणि कधी एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला लिस्ट काउंट आलेला आहे याचा अर्थ तेवढी एरर त्यामध्ये येऊ शकते आणि मग त्याला एरर म्हणून समजू शकतो आपण. किती 0.1 सेंटीमीटर डायमीटर इज मेजर्ड विथ द व्हर्नियर कॅलिपर आणि त्याचा लिस्ट काउंट दिला व्हर्नियर कॅलिपरचा आपल्याला 0.01 सेंटीमीटर. given that the length is 5 centimeter and the radius is 2 centimeter, the percentage error calculating the value of the volume will be. तर पहिल्यांदा आपल्याला एक सिलेंडर पाहावा लागेल. सिलेंडर जेव्हा पाहतो तर सिलेंडर अशा प्रकारे असेल, ठीक आहे. तर सिलेंडरचं आपण काय मोजतोय, दोन गोष्टी मोजतोय. काय मोजते पहा, लेंथ ऑफ द सिलेंडर इज मेजर्ड विथ द मीटर रॉड. एका मीटर रॉडनं लेंथ मोजते, म्हणजे इथून इथपर्यंत काय असणार त्याची लेंथ असेल आणि लेंथचा लिस्ट काउंट आहे किती 0.1. म्हणजे त्याच्यात किती एरर येऊ शकते, मीटर रॉड ॲक्च्युली लेंथ ऑफ मीटर रॉडनी मोजतोय. त्याची लेंथ आपण मोजल्यामुळं किती येणार त्याचे लेंथ आपल्याला दिली, त्याची लेंथ किती दिली यल. तर यल इज इक्वल टू किती दिली आपल्याला या ठिकाणी 5 सेंटीमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटर दिली आहे बरोबर. त्याच्यात एरर किती आलेली आहे 5 सेंटीमीटर. त्याचा एरर किती येऊ शकतो, जेवढा लिस्ट काउंट असतो तेवढी एरर येऊ शकते. लिस्ट काउंट आहे 0.1, एरर किती 0.1 येणार आहे, ठीक आहे. लक्षात. आणि नंतर कोणते आपल्याला रेडियस, तर रेडियस मोजतोस आपण कशाचा विचार केलेला आहे, द डायमीटर मोजली म्हणजेच रेडियस मोजली घेऊ शकतो, कारण डायमीटर रेडियस एकमेकांना कम्पेरेबल असतात. तर व्हर्नियर कॅलिपरनं मोजली ज्याचा लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर आहे. म्हणजे जर रेडियस आपण विचार केला तर रेडियस इक्वल टू आपल्याकडे काय आपल्याकडे व्हॅल्यू किती आली 2 आहे आणि प्लस ऑर मायनस जेवढा लिस्ट काउंट आहे तेवढी एरर येऊ शकते. तर किती आहे 0.01. ओके. ऑब्वियसली सगळे सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे आपला कन्वर्जन करण्याची काही गरज नाही आहे. द पर्सेंटेज एरर इन द कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम. तर आपला व्हॉल्यूम काढायचा. तर पहिल्यांदाचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. पहा सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो, हे जो एरिया आहे पाय आरचा स्क्वेअर इंटू लेंथ. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर फॉर्म्युला असतो लेंथ इंटू पाय आरचा स्क्वेअर. मग आता पहिल्यांदा एलमधली आपला पर्सेंटेज करावं लागेल. तर एलची पर्सेंटेज काय, डेल्टा एल डिवाइड बाय एल इंटू 100 घ्यावं लागेल. तर डेल्टा एल किती आपल्याकडे 0.1, एल किती आहे 5 इंटू किती असणार आहे 100. 100ने याला मल्टिप्लाय केलं ते 10 येईल डिवाइड बाय 5, ते किती येईल जवळपास यांचं किती आलं आहे डिवाइड बाय 5 केलं तर 2% एरर येईल. आता नंतर आपण जर लेंथ रेडियस मोजताना एरर काढूया. तर रेडियस डेल्टा आर डिवाइड बाय आर इंटू 100 असणार आहे. तर डेल्टा आर किती आपल्याकडे 0.01, आर किती आपल्याकडे 2 इंटू काय असणार आहे 100. आता 100ने जर याला मल्टिप्लाय केलं तर हे येणार आहे 1. तर 1 डिवाइड बाय 2 म्हणजे 0.5 येणार आहे पर्सेंटमध्ये. मग आपल्या पर्सेंटेज जर काढायचे असेल तर सरळ आपण किती करू शकतो, दोन्ही पर्सेंटेजची काय होणार आहे हे रेडियस. म्हणजे आता एलमध्ये किती एरर आली आपल्याकडे पर्सेंटेज 2% आली आहे आणि रेडियसमध्ये किती आली 0.5%. पण रेडियसमध्ये 0.5%. रेडियसचा स्क्वेअर असल्यावर तो मल्टिप्लायमध्ये येणार, मल्टिप्लाय बाय 2 आणि दोन्ही एररची ॲडिशन, तर 2% प्लस 0.2 मल्टिप्लाय 1%, तर टोटल दोघांचं 3%. तर या ठिकाणी आपला एरर किती येणार आहे, ऑप्शन नंबर सी करेक्ट असेल 3%. तर तुम्हाला या ठिकाणी काय काय गोष्टी माहिती पाहिजे होत्या, सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही एरर काढणार असता तेव्हा तो फॉर्म्युला माहिती पाहिजे. काही प्रॉब्लेम्समध्ये तो फॉर्म्युला दिला जातो तर काही प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे असं समजलं जातं. लक्षात. तर 2023च्या नीटमध्ये एरर्सवरती 2 क्वेश्चन आले होते. एक रँडम एररचा क्वेश्चन होता आणि एक अशाच प्रकारे एक क्वेश्चन होता ज्यांच्यामध्ये तुम्हाला अशी पर्सेंटेज एरर काढून नंतर एरर काढून तुम्हाला त्या ठिकाणी पुट करायची होती. तर मला वाटतं होप की तुम्हाला या ठिकाणी एरर्स समजले असतील. एरर नेमकी कन्सेप्ट काय, तर यापेक्षाही तुम्हाला जर अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते डाऊट्स मला पर्सनली विचारू शकता. ॲपमध्ये तुम्हाला ते सिस्टीम आहे, त्यामध्ये तुम्ही ते डाऊट टाकू शकता. ते डाऊट मी तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आपलं जेव्हा लाईव्ह लेक्चर्स असेल तर प्रत्येक लाईव्ह लेक्चर्समध्ये आपण त्याचे डाऊट घेत जाऊयात. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.